लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमणापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। कोयना धरण परिसरात धुवाधार पाऊस, उद्यापासून विसर्ग 50,000वर, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागच्या 24 तासात धुवाधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा सायंकाळी 5 वाजता 86.19 टीएमसी झाला होता। सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेला 40,000 क्युसेक विसर्ग गेल्या 3 दिवसांपासून कायम ठेवण्यात आला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवार व रविवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त आवकचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवणे आवश्यक आहे। सद्यस्थितीत सांडव्यावरून 40,000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे। उद्या दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 50,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे। तसेच आवकनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 2100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 52,100 क्युसेक्स असणार आहे। कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे।